फोरम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण 10वीचा पहिला चॅप्टर मॅथमॅटिक्सचा सुरू केलेला आहे, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. त्यामध्ये मागच्या लेक्चरला आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल म्हणजे नेमकं काय त्याची इंट्रोडक्शन बघितली आणि त्याची काही एक्झाम्पल पण बघितली. तुम्हाला असाइनमेंट क्वेश्चन मी दिली होती, ते तुम्ही सॉल्व्ह केली असतीलच, यामध्ये कसल्याही प्रकारची शंका नाहीये. आता या लेक्चरला आपण त्या पुढचा टॉपिक म्हणजे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स हे पाहणार आहोत. टॉपिक सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे की आपला जो बोर्डाचा सिलेबस आहे, एसएससी असेल किंवा फर्स्ट स्टँडर्ड पासून 12th पर्यंत 25% रिड्यूस केलेला आहे. 25% सिलेबस कमी केलाय आणि त्या सिलेबस मध्येच सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन मध्ये जे काही इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत त्यातला बराचसा भाग हा डिलीट केलेला आहे. ते मी तुम्हाला आपल्या ऍप वरती शेअर करतोच, नेमका कोणता टॉपिक डिलीट केलाय आणि कोणता टॉपिक डिलीट केलेला नाही. पण या लेक्चर पुरतं मर्यादित जर आपण बोललो तर आपल्याला पेज नंबर 2 वरचं एक्झाम्पल, त्यानंतर प्रॉब्लेम सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर 1 ऍक्टिव्हिटी, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये 1 to 6 क्वेश्चन हे डिलीट केलेले आहेत. मग आपल्याला जे क्वेश्चन्स ठेवले त्यांनी ते फक्त क्वेश्चन नंबर 2 मधला 7 आणि 8 नंबरचा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी ठेवलेला आहे. पण मित्रांनो, ते सुरू करण्यापूर्वी आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे नेमकं काय हे बघूया आणि आपल्याला कोणत्या टॉपिकचे क्वेश्चन्स राहिलेले आहेत, डिलीट केलेले नाहीयेत, आपल्या सिलेबस मध्ये आहेत या वर्षीसाठी, हे आपण बघूया. आता सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे नेमकं काय, एकदम सिंपल आहे. ज्यावेळी आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल बघतो त्यावेळी आपल्याला माहिती आहे की तिथं 2 व्हेरिएबल असतात आणि प्रत्येकाची डिग्री, प्रत्येक टर्मची डिग्री ही 1 असते. आणि असे जर 2, बघा मी काय सांगतोय, असे जर 2 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल आपल्याला दिले असतील तर त्याला सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हणतात. सायमल्टेनियस सोबत, ठीक आहे. म्हणजे नेमकं काय, जर 2 इक्वेशन्स आपल्याला दिलेले असतील, कोणत्या 2 इक्वेशन्स, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, हे 2 इक्वेशन आपल्याला सोबत दिले असतील तर त्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल बघा, 3x plus 2y is equal to 5, 2x plus 7y is equal to 9. ही इथं जर आपण बघितलं तर 3x plus 2y is equal to 5 हे एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे आणि 2x plus 7y is equal to 9 हे देखील एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. आणि आपल्याला ही 2 इक्वेशन्स जर सोबत दिले असतील तर त्याला म्हणायचं आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. अंडरस्टूड द कन्सेप्ट? लक्षात आलं का तुमच्या? एकदम सिंपल, 2 लिनियर इक्वेशन सोबत दिले आहेत तर त्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन असं म्हणायचं आहे. दॅट्स इट. ठीक आहे. आता आपल्याला काय आहे तर लिनियर इक्वेशन त्यापुढं सायमल्टेनियस इक्वेशन्स जर दिले असतील तर त्याचे सोल्युशन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. त्याचे काय करायचे आपल्याला? सोल्युशन्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. मग सोल्युशन काढण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या मेथड आहेत. पहिली मेथड आहे इलिमिनेशन मेथड. पहिली मेथड कोणती आहे? इलिमिनेशन मेथड. 2 नंबर आहे ग्राफिकल मेथड. 3 नंबर आहे क्रॅमर्स रूल. नंतर मॅट्रिक्स फॉर्म. म्हणजे अशा वेगवेगळ्या मेथडने आपल्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करता येतात. म्हणजे 2 इक्वेशन्स आपल्याला दिलेले असतात आणि त्या 2 इक्वेशन्स वरून त्या 2 व्हेरिएबलची किंमत आपल्याला कॅल्क्युलेट करायची असते. त्याला सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन असं म्हणतात. अंडरस्टूड? म्हणून आपला पुढचा टॉपिक आहे सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. मी तुम्हाला काय सांगितलं, वेगवेगळ्या मेथड आहेत. कोणत्या वेगवेगळ्या मेथड आहेत तर इलिमिनेशन मेथड आहे. कोणती मेथड आहे? इलिमिनेशन.
इलिमिनेशन मेथडने आपण ते सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर ग्राफिकल मेथडने आपण ते सॉल्व्ह करू शकतो. ग्राफिकल मेथड वेगवेगळ्या मेथड आहेत. त्यानंतर क्रॅमर्स रूल आहे. क्रॅमर्स रूल. ओके, हे 3 रूल आपल्याला, त्या 3 मेथड आपल्याला या वर्षी बघायच्या. त्यानंतर पुढे तुम्हाला मॅट्रिक्स मेथड देखील आहे. मॅट्रिक्स मेथड. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या मेथडने तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. ओके, येते लक्षात. म्हणजे हा जो चॅप्टर आहे आपल्याला तो टोटली सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन वरती आहे. ठीक आहे, अगोदर आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल जर समजलं असेल तर सायमल्टेनियस म्हणजे समजणं पण खूप सोपंच आहे. एकदम सिंपल. 2 सायमल्टेनियस इक्वेशन, सॉरी 2 लिनियर इक्वेशन्स एकत्र दिले असतील आणि आपल्याला त्यांचं सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आणि सायमल्टेनियस मध्ये काय 2 एकत्र दिलेले आहेत. दॅट्स इट. ओके, आलं लक्षात. मग आपण आता सोल्युशन मध्ये काय जर तुम्हाला समजलं असेल तर पुढच्या टॉपिककडे वळूया. सोल्युशन पुन्हा एकदा सांगू का? एकदम सिंपल आहे. 2 इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत आणि त्या 2 इक्वेशन वरून जर आपल्याला व्हेरिएबलच्या किमती कॅल्क्युलेट करायला विचारलेल्या असतील तर त्याला सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हणायचं. दॅट्स इट. ठीक आहे, आता आपण सोल्युशन कशा प्रकारे करायचं आहे तर पहिल्यांदा इलिमिनेशन मेथड जी आहे ती मेथड बघूया. ठीक आहे, आतापर्यंत तुम्ही फक्त एवढंच नोट करून घ्या की सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, if we think about the 2 linear equations in 2 variables, then these equations are called simultaneous linear equations. Okay, if we think about the 2 linear equations in 2 variables, म्हणजे 2 linear equation विषयी जर आपण विचार करत असू तर त्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन असं म्हणायचं. ठीक आहे, त्यानंतरचा टॉपिक तुम्ही टाकायचा आहे सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. There are various methods to solve these equations. Okay, मग कोणत्या कोणत्या आहेत? इलिमिनेशन आहे, ग्राफिकल आहे, क्रॅमर्स आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जी बघायची ती इलिमिनेशन मेथड बघायची. ठीक आहे, इथपर्यंत नोट करून घ्या तुम्ही सगळ्यांनी. विद्यार्थी मित्रांनो, आता इलिमिनेशन मेथड बघा. ऍक्च्युअली इलिमिनेशन मेथड विषयी बोलायचं झालं तर आपल्याला याच्यावरती बरेचसे एक्झाम्पल ही डिलीट केलेली आहे या वर्षाच्या सिलेबस साठी. पण इलिमिनेशन म्हणजे नेमकं काय हे समजल्याशिवाय उरलेली जी 2 एक्झाम्पल आहेत हे आपल्याला अवघड जाऊ शकतात. म्हणून आपण अगोदर इलिमिनेशन म्हणजे नेमकं काय हे बघूया. एकदम सोपं आहे. इलिमिनेशन म्हणजेच रिमूव्ह करणे. ठीक आहे, एखादा कोणता तरी व्हेरिएबल रिमूव्ह करायचा आहे, काढून टाकायचा आहे, त्याच्यावरून उरलेल्या व्हेरिएबलची किंमत काढायची. इलिमिनेशन मेथड आहे. म्हणजे नेमकं काय, आपल्याला जे 2 इक्वेशन्स दिलेली असतात त्या 2 इक्वेशन मध्ये एक्स असेल किंवा वाय असेल, त्या दोघांपैकी एकाचा कोएफिशियंट हा सेम बनवायचा आणि त्या 2 इक्वेशनची सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन करायची आणि त्यानंतर जो कोएफिशियंट आपण सेम बनवलेला आहे तो कॅन्सल करायचा, इलिमिनेट करायचा, उरलेल्या व्हेरिएबलची किंमत आपल्याला मिळते. त्याला इलिमिनेशन मेथड असं म्हणतात. हे बोलण्यापेक्षा एक्झाम्पल मध्ये जास्त समजतं बघा. विदिन सेकंड मध्ये तुम्हाला समजेल. अगोदर थोडंसं लक्ष द्या. समजा आपल्याकडे पहिले इक्वेशन आहे 2x plus 3y is equal to 5. ओके, इक्वेशन नंबर 1. ओके, आणि दुसरे इक्वेशन आपल्याकडे आहे x plus y is equal to 2, इक्वेशन 2. ओके, आता आपल्याला काय म्हटलंय, सॉल्व these 2 equations. सॉल्व these 2 equations. ठीक आहे, सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणते. मेथड सांगितलेली नाही पण आपण जे पाहत आहोत ते इलिमिनेशन मेथड आहे. अशा प्रकारचे एक्झाम्पल आपल्याला आता काढून टाकलेली आहे. पण हे समजलं तर जे उरलेली एक्झाम्पल आहेत ते आपल्याला खूप सोपं जाईल बघा. एवढं सिंपल एक्झाम्पल तुम्ही लक्षात घ्या. मग आता हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2 इलिमिनेशन करायचं. एक तर तुम्ही इथं एक्स एलिमिनेट करा किंवा वाय एलिमिनेट करा. मग बघा आपल्याला काय मिळतं उत्तर. ठीक आहे, येथे तुमच्या लक्षात मला काय म्हणायचं आहे. ठीक आहे, आता बघा एकदम सोपं येईल. इथं 2 आहे कोएफिशियंट, इथं 3 आहे
इथं 1 आहे आणि इथं 1 आहे. आपण काय करूया, या दोघांचा कोएफिशियंट सेम करूया. म्हणजे इक्वेशन 1 मध्ये जो x चा कोएफिशियंट 2 आहे तोच कोएफिशियंट आपण इक्वेशन 2 ला बनवूया x साठी. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 2. इक्वेशन 2 ला आपण काय करू, 2 ने गुणूया. आणि मग 2 ने जर इथं गुणलं आपण तर बघा आपल्याला काय मिळतं आहे, इथं x × 2 म्हणजे 2x मिळेल. येते की लक्षात तुमच्या, x × 2 किती 2x प्लस y ला 2 ने गुणा म्हणजे 2y इज इक्वल टू, इथं 2 ने गुणायचंय, 2 × 2 किती होईल 4. सपोज दिस इज इक्वेशन 3. इक्वेशन 3 झाले. आता आपण इक्वेशन 1 बघितलं आणि इक्वेशन 3 बघितलं तर आपल्याला लक्षात येत आहे इथं 2x आहे आणि इथं देखील 2x आहे. 2x आणि 2x आहे. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 यांची जर आपण सबट्रॅक्शन केली तर बघा काय मिळतं आपल्याला. एकदम सिंपल आहे. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 3. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 3 काय मिळेल मग, 2x plus 3y is equal to 5. बघा 2x plus 3y is equal to 5 आणि इथं काय आहे 2x plus 2y is equal to 4. ओके, या दोघांची आपल्याला काय करायची, सबट्रॅक्शन. ओके, बघा मग 2x minus 2x 0, 3y minus 2y y only, 1y शिल्लक आहे. 5 minus 4 1 म्हणजे आपल्याला काय मिळालं, 0 plus y is equal to 1 म्हणजेच y is equal to किती 1. हेच आपण पुट इन 1 करू, इक्वेशन 1 मध्ये टाका, y ची किंमत मिळाली. मग इक्वेशन 1 मध्ये जर y ची किंमत आपण टाकली तर काय मिळेल बघा इथं. बघा एकदम सिंपल आहे. पुट इन 1 मी इकडे घेतो. सो 2x प्लस 3 into y ची किंमत किती आहे 1 is equal to 5. therefore 2x plus 3 is equal to 5. हे जे 3 आहे ते इकडे जाऊन काय होणार, सबट्रॅक्ट. म्हणजेच काय मिळालं, 2x is equal to 2 म्हणजेच x is equal to 2 divided by 2. हा दोन इकडे भागिले होतो, डिवाइड होतो. सो x is equal to 1. मग सोल्युशन काय तुमचं, सोल्युशन इज x is equal to 1 and y is equal to also 1. ओके, बघा इथपासून सुरू आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला जे ऍक्च्युअल सिलेबस मध्ये एक्झाम्पल आहे जे यावर्षी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे एक्झाम्पल आपण बघूया. यामध्ये इलिमिनेट करत असताना आपल्याला जे दोन इक्वेशन्स दिलेली आहेत त्यांचे कोएफिशियंट आपण जर ऍडिशन केली तर सेम होणारे आहे. म्हणजे 3च एक्झाम्पल आपल्याला आहेत. एक सॉल्व एक्झाम्पल मधले एक्झाम्पल आहे आणि 2 प्रॉब्लेम सेट मधले एक्झाम्पल आहेत. बघा ठीक आहे, एकदम सोपे एक्झाम्पल आहेत. फक्त इथं कंप्लीट एलिमिनेशन मेथड नाहीये. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये आपल्याला एलिमिनेशन मेथड वापरायची आहे, पण जे पुस्तकातली जे एक्झाम्पल आहेत सगळे ते सगळेचे सगळे आपल्याला नाही आहेत. ठीक आहे, मग बघा इथं आपल्याला कोणत्या प्रकारचे एक्झाम्पल दिले तुम्हाला पहिल्या समजू शकतं. एकदा चेक करू आपण. 15x plus 17y is equal to 21. इथं कोएफिशियंट किती आहे 15. x चा कोएफिशियंट 15. इथं x चा कोएफिशियंट किती 17. इथं y चा कोएफिशियंट 17. इथं y चा कोएफिशियंट 15. म्हणजे इंटरचेंज आहे. मग अशा प्रकारचे एक्झाम्पल फक्त यावर्षी आपल्याला आहे. मग त्याच्यामध्ये करायचं नेमकं काय, तर एकदम सोपं आहे. ह्या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला सिंपल ऍडिशन जर केली तर एकदम सिंपल इक्वेशन मिळेल. ओके, आणि मग ते जे इक्वेशन आहे त्या इक्वेशन वरून आपल्याला परत पुढे सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, एकदा ऍडिशन करा, एकदा सबट्रॅक्शन करा. बघूयात आता नेमकं पुढे काय काय येते. ठीक आहे, बघा सॉल्व्ह करत असताना प्रत्येक स्टेप व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. गिव्हन इक्वेशन
गिवन इक्वेशन्स आर. काय इक्वेशन्स दिलेत बघा. 15x plus 17y is equal to 21. This is equation 1. दुसरं इक्वेशन काय दिलंय. 17x plus 15y is equal to 11. This is equation 2. इथपर्यंत काय अडचण नसावी. जे दिले ते इक्वेशन दिलेले आहे. यांची आता काय करायचे आपल्याला. ऍडिशन करायचे. Add equation 1 and equation 2. ओके. इक्वेशन 1 आणि 2 ची काय करायची. ऍडिशन. बघा मग 15x plus 17x इथे लिहून दाखवतो मी तुम्हाला. 15x plus 17y is equal to 21. 17x plus 15y is equal to 11. आपण हे दोन ऍड करूया. 15 plus 17 32 x होईल प्लस 17 plus 15 32y होईल इज इक्वल टू 1 plus 1 2 हे परत 3 32 21 plus 11 32. मग आपल्याला मिळालं 32 plus 32y 32x plus 32y इज इक्वल टू 32. बघा एकदम सोपं एक्झाम्पल मिळालंय. ते सॉरी इक्वेशन मिळालंय. 32x plus 32y is equal to 32. याला आपण थ्रू आउट 32 ने डिवाइड करूया. डिवाइड बाय 32. मग 32 डिवाइडेड बाय 32 इथे किती राहिलं. x प्लस इथे काय राहील y आणि इथं पण किती राहील 1. दिस इज इक्वेशन 3 सपोज. बघा जे इक्वेशन होतं त्यापेक्षा एकदम सिंपल इक्वेशन आपल्याला इक्वेशन 3 मिळालं ऍडिशन केल्यानंतर. आता आपण काय करणार. सबट्रॅक्शन करणार. ओके. मग काय मिळतंय बघूया. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि 2 ची काय करायची आपल्याला. सबट्रॅक्शन करायची. ठीक आहे. मग काय मिळतंय. 15x plus 17y is equal to 21 आहे. 17x plus 15y is equal to 11. हे दोन इक्वेशन आहेत. या दोघांचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे. इथं मायनस इथं मायनस आणि इथं मायनस. 15 मधून 17 जर गेले -2x आहे. 17 minus 15 plus 2y is equal to इथं काय राहिलं 10. अंडरस्टूड. इथपर्यंत लक्षात आलं का. एकदम सिंपल आहे. पुन्हा सांगतो. 15 minus 17 minus 2 17 minus 15 2 and 21 minus 11 10. मग इथं काय होईल 2x plus 2y इथं minus 2x आहे is equal to 10. या इक्वेशनला थ्रू आउट आपण 2 ने डिवाइड करून लिहूया. सो डिवाइड बाय 2. येते लक्षात तुमच्या. हे बघा मित्रांनो ही जे एक्झाम्पल आहेत ते खूप थोडे एक्झाम्पल आपल्याला ठेवलेले आहेत. इलिमिनेशन मेथड झाल्यानंतर हे खूप सोपं वाटतं. इलिमिनेशन मेथडचे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर हे खूप सोपं वाटतं. परंतु आपल्याला यावर्षी ते सगळंच्या सगळं डिलीट आहे. फक्त एवढे 2-3 एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे. ओके. बघा सोपं आहे. डिवाइडेड बाय 2 इथं जर 2 ने डिवाइड केलं तिथं राहील -x प्लस इथं राहील y आणि 10 डिवाइडेड बाय 2 किती राहील 5. डायरेक्टली तो आहे बघा इक्वेशन 4. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 हे एवढे दोनच आपल्याला सॉल्व्ह करायचे. आपल्याला x ची y ची किंमत मिळेल. दॅट्स सिम्पल इट इज. ठीक आहे. मग बघा काय मिळतं आहे. इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 जे दिसतं आहे तुम्हाला या दोघांची आपण काय करूया ऍडिशन करूया. ऍडिशन का करायची आहे कारण इथं प्लस x आहे आणि इथं मायनस x आहे बघा. ठीक आहे. इथं प्लस x आहे आणि इथं मायनस x आहे. जर आपण ह्या दोघांची ऍडिशन केली तर प्लस x आणि मायनस x कॅन्सल होईल म्हणजेच इलिमिनेट होईल. ठीक आहे. मग बघूया इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4. आपल्याला जे सिलेबस मध्ये ठेवलेले एक्झाम्पल
त्या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं, एकदा त्याची ऍडिशन करणार आहात, एकदा त्याची सबट्रॅक्शन करणार आहात, त्याच्यावरून ते दोन इक्वेशन मिळतील, ते दोन इक्वेशन आपल्याला फक्त सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. बघा x प्लस वाय इज इक्वल टू 1, x प्लस वाय इज इक्वल टू 1 मायनस x प्लस वाय इज इक्वल टू 5. आपल्याला हे दोन्ही इक्वेशन ऍड करायचे. बघा हे प्लस एक्स हे मायनस एक्स 0 प्लस वाय वाय प्लस वाय 2y 1 प्लस 5 इज नथिंग बट 6. इथे x काय झाला, इलिमिनेट झाला. x काय झाला, इलिमिनेट झाला. म्हणजेच 2y इज इक्वल टू आपल्याला किती मिळालं 6. म्हणजेच y इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण 6 डिवाइडेड बाय 2 म्हणजेच किती 3. बेस कसा 3. सो y is equal to 3. y is equal to 3. Put in equation 3. इक्वेशन 3 मध्ये टाकू आपण, कारण इक्वेशन 3 खूप सोपं आहे. x plus y is equal to 1 आहे. सो y ची किंमत तर मिळाली आपल्याला. therefore x plus y ची किंमत किती आहे 3 is equal to किती 1. सो x is equal to 1 minus 3 म्हणजे किती -2. ही झाली x ची किंमत, ही झाली y ची किंमत. मग तुम्ही खाली लिहू शकता therefore solution is x is equal to -2 and y is equal to 3. x is equal to किती आहे -2. ठीक आहे. आलं लक्षात सर्वांच्या. राईट डाऊन केअरफुली, व्यवस्थित लिहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिस सेट मधले जी काही दोन क्वेश्चन्स आपल्याला आहेत ती दोन क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सेम तीच मेथड इथे वापरायची आहे. काय करणार, सुरुवातीला ऍडिशन दोघांची, त्यानंतर जे इक्वेशन मिळेल ते इक्वेशन नंबर 3 असेल आणि नंतर सबट्रॅक्शन केल्यानंतर जे इक्वेशन मिळेल ते 4 असेल. ओके. बघा काय दिलं आपल्याला, सॉल्व. हे एक इक्वेशन दिलं, हे दुसरं इक्वेशन दिलं. बघा एकदम सिंपल. आपण काय म्हणू शकतो, गिवन इक्वेशन आर, गिवन इक्वेशन्स आर काय आहे 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. This is equation 1. आणि दोन नंबरचं इक्वेशन काय आहे 101x plus 99y is equal to 501. इक्वेशन 2. आपण सुरुवातीला काय करणार, या दोघांची ऍडिशन करणार. ऍडिशन, सो इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय, एकदम सिंपल आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. इथं काय 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. बघा दोघांची ऍडिशन करूया. 99 प्लस 101 किती होईल 200x. इथे 101 प्लस 99 200y होईल आणि 501 प्लस 499 हे होईल 1000. किती होईल 1000. याला आपल्याला कितीने डिवाइड करावं लागेल 200 डिवाइड बाय 200. 200 ने आपण याला डिवाइड करू. सो इथे किती राहील बघा 200 डिवाइडेड बाय 200 दॅट इज 1x. इथे राहील 1y इज इक्वल टू 1000 डिवाइडेड बाय 200 किती राहील 5. दिस इज इक्वेशन 3. ओके, लक्षात आलं सर्वांच्या. आता या दोन इक्वेशनची आपल्याला काय करायची, सबट्रॅक्शन करायची. नाव इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. ठीक आहे, येते लक्षात. मग आता दोघांची सबट्रॅक्शन करूया.
काय होईल 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 मायनस 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. या दोघांचे आपल्याला काय करायचे सबट्रॅक्शन करायचे. 99 मायनस 101 मायनस 2x राहिलं. ठीक आहे 101 वजा आपल्याला मोठ्या संख्येचं सांगायचं वजा 2 आलं वजा 2 प्लस इथे काय होईल बघा 101 मायनस 99 किती राहिलं तुमचं 2y आणि इथे किती राहील मायनस 2 499 वजा 501 वजा 2 राहील. मग आता इथं मायनस 2 आणि 2 आहे. आपण याला काय करूया डिवाइड बाय 2 करूया. दोन्ही जर डिवाइड केलं तर इथे किती येते बघा मायनस 2 डिवाइडेड बाय 2 कॅन्सल फक्त मायनस x राहिलं. इथं 2 कॅन्सल होतील इथं राहील y इथं मायनस 1 राहील. दिस इज इक्वेशन 4. इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 कंपेअर करा. बघा त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येतं. हे दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. त्यामधून तुम्हाला व्हेरिएबल इलिमिनेट करायचा आहे आणि नंतर x आणि y ची किंमत काढायची. ठीक आहे मग बघा x plus y is equal to 5 minus x plus y is equal to minus 1. Now we can add equation 3 and equation 4. आपण या दोघांची काय करूया बेरीज करूया. बेरीज केली तर काय मिळू शकतं x प्लस मायनस x प्लस x मायनस x काय होणार कॅन्सल होणार म्हणजेच x तुमचा काय होणार इलिमिनेट होणार. बघा एकदम सिंपल आहे. x plus y is equal to 5 minus x plus y is equal to किती येतं minus 1 आहे बघा. It's a very simple. Plus x minus x 0 ऍडिशन करतो आहेत आपण y plus y 2y 5 plus minus 1 म्हणजे 5 minus 1 झालं ते किती राहील 4. ओके मग बघा एकदम सिंपल. Therefore 2y is equal to 4. So y is equal to 4 divided by 2. So y is equal to 2 to the 4 म्हणजे किती आलं 2 आलं. ओके 2 2 4. आता ही जी y ची किंमत मिळाली आहे ती इक्वेशन 3 मध्ये टाकायची आणि x ची किंमत कॅल्क्युलेट करायची. सेम हीच प्रोसेस लक्षात ठेवा. Put in equation 3. So what we get here काय मिळेल आपल्याला x plus y x plus y ची किंमत किती आहे 2. बघा y ची किंमत किती आहे 2. So x plus 2 is equal to किती 5. So what is value of x here 5 minus 2 म्हणजेच x बरोबर किती मिळालं 3. असं तुम्ही नोंद लिहिले किती राहतील 3. येते लक्षात सगळ्यांच्या व्हेरी गुड. आता पुढे बघा therefore x ची व्हॅल्यू 3 मिळाली आणि y ची किंमत किती मिळाली 2. सो आपण काय लिहू शकतो therefore solution is x is equal to 3 and y is equal to 2. आलं लक्षात तुमच्या व्यवस्थित लिहून घ्या. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आपण काय काय केलं. याच प्रकारचे न्यूमेरिकल आपल्याला आहेत. फक्त दिलेले इक्वेशन्स कंपेअर करायचे बघायचे अगोदर तुम्हाला तिथे लक्षात येतं की जे कोएफिशियंट आहे ते इंटरचेंज करून इक्वेशन मध्ये आपल्याला दिलेली आहे. पहिल्यामध्ये y चा जो कोएफिशियंट असेल तर दुसऱ्यामध्ये x चा कोएफिशियंट आहे आणि अशाच प्रकारचे न्यूमेरिकल येणार परीक्षेला पण. मग त्या दोघांचे आपल्याला ऍडिशन करायचे. ऍडिशन केल्यानंतर एक जे इक्वेशन मिळतं ते सिंपल फॉर्म मध्ये इक्वेशन मिळतं. बघा 3 नंबरचे इक्वेशन आपण त्याला म्हणणार. त्यानंतर त्या दोघांचे सबट्रॅक्शन करायचे. सबट्रॅक्शन केल्यानंतर 4 नंबरचे इक्वेशन आपल्याला मिळतं ते सिंपल फॉर्म मध्ये. आणि हे झाल्यानंतर आपल्याला जे नवीन इक्वेशन्स मिळाले त्यावरून आपल्याला इलिमिनेट करायचा असतो. म्हणून आपण x किंवा y इलिमिनेट करणार. ऍडिशन जर केली तर x इलिमिनेट झाला आपल्या दोन्ही एक्झाम्पल मध्ये आणि जर सबट्रॅक्शन केली तर y इलिमिनेट होऊ शकतो. ठीक आहे मग दोन पैकी कोणताही एक इलिमिनेट करा त्यावरून किंमत मिळेल आणि जो कॅल्क्युलेट केलाय तो इक्वेशन 3 मध्ये टाका तुम्हाला उरलेला मिळेल. दॅट्स सिंपल प्रोसेस मध्ये. ओके लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या. अशा प्रकारे आपण व्यवस्थित ही दोन एक्झाम्पल सॉल्व्ह केलेली आहेत. व्यवस्थित लिहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो आता आपण त्याच प्रॉब्लेम सेट मधला पुढचा क्वेश्चन बघूया. त्या प्रॉब्लेम सेट मधला सेम त्याच प्रकारचा क्वेश्चन आपल्याला आता आहे तो आपल्याला बघायचा आहे. त्याच प्रकारचा मध्ये बघा नेमकं काय आहे.
इथं एक्सचा कोएफिशियंट हा 49 आहे, इथं वायचा कोएफिशियंट 49 आहे, इथं 57 आहे वायचा कोएफिशियंट, तो इथे एक्सचा आहे. सेम क्वेश्चन मग लिहिताना पुन्हा एकदा आपण सेम प्रोसेसने जाऊया. गिवन इक्वेशन्स आर सेम, काहीच नाही करायचं, जशी प्रोसेस सांगितली मी तुम्हाला सेम त्या प्रकारे करायचं. मग 49x minus 57y is equal to 172. This is equation 1. नंतर 57x minus 49y is equal to 252. इक्वेशन 2. ओके, इक्वेशन 1 आणि 2 ची सुरुवातीला आपण काय करणार, ऍडिशन. इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 ऍडिशन करणार. बघूया आपल्याला ऍडिशन ने काय मिळत आहे. एकदम सोपं कॅल्क्युलेशन मिळतील. बघा, सुरुवातीला आहे तसेच इक्वेशन मी लिहिलं, नंतर त्या दोघांचे ऍडिशन करणार आहोत आणि तुम्ही सेम प्रोसेस फॉलो करायचे. मी तर असं म्हणेल, व्हिडिओ पॉज करून बघा तुम्हाला जमते का ते, किंवा सगळा व्हिडिओ झाल्यानंतर ना व्यवस्थित सगळं लिहून वगैरे झाल्यानंतर ना रफ वर्क करून बघा तुम्हाला जमतात का. एक्झाम्पल बाळांनो, फक्त बघत बसू नका, ते स्वतः प्रॅक्टिस करत चला, तर आणि तरच मॅथमॅटिक्स सोपा आहे. मॅथ सारखा सोपा सब्जेक्ट कोणताच नाही, फक्त तुम्हाला इथं व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे. खूप मार्क मिळतात, एकदम सोपा आहे. ठीक आहे, बघा या दोघांचे ऍडिशन 49 प्लस 57 किती होईल ते 106 x. 57 प्लस 49, इथं दोन्ही मायनस मायनस आहेत, मायनस साइन द्या. हे पण किती होईल 106 y होईल. बरोबर आहे का. येते लक्षात तुमच्या 106 बेरीज येते त्याची. पुढे 2 आणि 2 4, 7 5 12, हा चला 1, मग काय होईल 1 1. बघा 424 उत्तर येत आहे सगळ्यांचं. आलं लक्षात तुमच्या सगळ्यांच्या व्यवस्थित एकदम. ओके, आता इथं 106, इथं 106 आणि इथं 424 आलं. ठीक आहे, मला आपण कितीने डिवाइड करू शकतो 106. ठीक आहे, याची बेरीज व्यवस्थित सेपरेट करून बघा, 424 येणार आहे. ठीक आहे, डिवाइड बाय कितीने डिवाइड करायचं आहे 106 टू बोथ द साइड. ठीक आहे, 106 ने जर आपण डिवाइड केलं तर इथं 106 डिवाइडेड बाय 106, 1 into x आहे तो x लिहिला. ओके, मायनस 106 डिवाइडेड बाय 106, परत y येणार आणि हे y जे आहे तो y आहे तसाच. 624 ला तुम्ही जर 106 ने भागलं तर तुमचं उत्तर 4 यायला पाहिजे, कारण 400 भागिले 100 किती 4 आणि 24, म्हणून किती 4. डायरेक्टली लिहून टाकतो. याला इक्वेशन किती देणार आपण 3 नंबरचं इक्वेशन देणार आहोत. आपण प्रोसेसने जाणार आहोत आणि तुम्ही देखील तसं जायचं आहे. नाव ऍडिशन झाल्यानंतर काय करतो आपण, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची वजाबाकी करतो, सबट्रॅक्शन. ठीक आहे, मग आपण ह्या दोघांची आता काय करूया, सबट्रॅक्शन करूया. ठीक आहे, बघा 49x minus 57y is equal to 172 minus 57x minus 49y 252. दोघांचे आपल्याला काय करायचे, सबट्रॅक्शन. 49 minus 57 किती यायला पाहिजे 57 minus 49 8, मग हे उत्तर किती येईल -8x. इथं मायनस मायनस बिकेम ए प्लस, आणि इथं -57 प्लस 49 किती येईल -8y. ठीक आहे, आता ह्या दोघांची सबट्रॅक्शन बघा, एकदम सिंपल आहे. 252 मायनस करूयात 172. ओके, 2 मधून 2 गेला 0, 5 -7 होणार नाहीये. मग काय करा, एक इकडे जाऊन हातचा घ्या, 15 होईल. इथं 15 मायनस किती होईल मग 7, 15 मायनस 7 किती 8.
इथे किती राहिला होता 1 1 मायनस 1 0 म्हणजे काय उत्तर यायला पाहिजे इथं 80 कधी 252 मायनस 172 केल्यानंतर पण आपण 172 मधून 252 घालवत आहोत मग काय येणार 80 मायनस 80 असं ठीक आहे आता मायनस 8y मायनस 8y सॉरी मायनस 8x मायनस 8y मायनस 80 मिळालं मग कितीने डिवाइड करायचं डिवाइड बाय 8 यालाच ठीक आहे काय मिळतंय बघा 8 ने जर डिवाइड केलं तर 8 डिवाइडेड बाय 8 कॅन्सल होईल तिथे फक्त मायनस x राहील इथं मायनस y राहील आणि इज इक्वल टू मायनस 10 राहील याला इक्वेशन आपण 4 म्हणणार त्याला इक्वेशन काय म्हणणार आपण 4 म्हणणार आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 सॉल्व्ह करायचे फक्त त्या दोघांचे काय करतो आपण ऍडिशन सो गो बाय प्रोसेस ने जा इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4 एकदम सोपं आहे x मायनस y इज इक्वल टू 4 आणि इथे काय मायनस x मायनस y इज इक्वल टू मायनस 10 दोघांचे ऍडिशन करूया ओके बघा मग काय मिळालं प्लस x मायनस x एलिमिनेट झाला म्हणजेच कॅन्सल 0 मायनस y मायनस 2y मायनस 10 प्लस 4 एक मायनस आहे एक प्लस आहे असं जर असेल तर सबट्रॅक्शन होईल आणि बिगर साइन द्यावं लागेल मग 10 मधून 4 गेले 6 आणि मायनस साइन किती येईल मायनस 6 येईल सो मायनस 2y इज इक्वल टू मायनस 6 म्हणजेच y इज इक्वल टू किती मिळालं मायनस 6 डिवाइडेड बाय मायनस 2 सो देयरफॉर y इज इक्वल टू हे मायनस मायनस किती प्लस होईल आणि उत्तर किती येईल 3 ठीक आहे सो पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3 ओके मग काय म्हणतात इक्वेशन 3 मध्ये किंमत टाकली x मायनस y ची किंमत किती आहे 3 इज इक्वल टू 4 आहे ठीक आहे हा x इकडे जाऊन काय होणार सॉरी हा मायनस 3 इकडे जाऊन काय होणार प्लस सो x इज इक्वल टू 4 प्लस 3 म्हणजेच x इज इक्वल टू किती मिळालं 4 प्लस 3 7 मिळालं आणि y इज इक्वल टू किती मिळालं 3 मिळालं सो x ची व्हॅल्यू 7 मिळाली आणि y ची व्हॅल्यू 3 मिळाली आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो therefore solution is x is equal to 7 and y is equal to 3 अशा प्रकारे बघा मित्रांनो आपण व्यवस्थित जे क्वेश्चन्स आपल्याला होते आहेत ते सॉल्व्ह केलेले आहेत अंडरस्टूड यू लक्षात आलं सर्वांच्या आता हे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स किंवा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा जे 10वीला असतील त्या विद्यार्थ्यांनी 10वीच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या ऍप वरती आपण जो काही बदललेला सिलेबस आहे बदललेला म्हणण्यापेक्षा जो डिलीट झालेला सिलेबस आहे तो कोणता आहे हे बुक वरती मार्क करून पाठवलेला आहे व्यवस्थित सगळ्यांनी ते बघा आणि व्यवस्थित त्यानुसार बोर्डाच्या परीक्षेची तयारी करा तुम्हाला आपल्या सायन्स परिवाराकडून आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू